रामकृष्ण हरी. धर्माच्या नावावर गप्पा मारणाऱ्या लोकांनी बरं का, धर्म हा प्राण्यांकडून शिकावा. बघा हे प्राणी कशी चरतात, मानवता धर्म काय असतो, आणि मनुष्य जन्माला येऊन कितीही बाजूला विषय असले तरी सुद्धा लक्षात आलं का तुमच्या, कुणी काय सेवन करावं कुणी काय नाही, परंतु मनुष्याने काय सेवन करावं, प्रत्येकाचा भूमी वेगवेगळे, त्याच्यामुळं काय खातो याच्यावरनं धर्म ठरत नाही. आलं का लक्षात? विषयाचं सेवन जो करत नाही करतो, परंतु विधीने सेवन करतो. लक्षात ठेवा या गोष्टी. मी उदाहरण इथं तुम्हाला मेंढ्यांचं देतोय. एवढी झाडं आहेत आजूबाजूला, ती झाडं त्यांच्याकडून खाल्ली जातात का पहा. ही झाडं म्हणजे आपणाला प्रत्येक ठिकाणी पाऊल उचलला की आढळणारे विषय आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. त्यापैकी कोण मांस खात असेल, म्हणजे आता एक त्याच्यामध्ये मेंढी अशी दिसती तुम्हाला किती वर, म्हणजे सगळ्या जे मनुष्य खातो ते खातात. आलं का लक्षात? पर एखादं दुसरं असं दिसतं की ते विषयाचं सेवन, अतिविषयाचं सेवन करतं. बरं त्यांनी कशाचं सेवन करायचं काय नाही करायचं हे ज्याचा त्याचा जीवो जीवस्य जीवनम. एक जीव हा दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतो. अन्न म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा जर वापर करत असेल तर तिथं हिंसा आणि अहिंसा याचा प्रश्नच येत नाही. कुणी काहीही म्हणू द्या, ते कुठलीही व्यक्ती असू द्या, मी कुणावर टीका करतोय अशा पद्धतीनं नाही. मी फक्त सर्वांचा धर्म, जसा मेंढीचा धर्म आहे मेंढीसारखं वागणं. आलं का? इथं या मेंढीच्या ठिकाणी तुम्ही आम्ही असं धरून चालूया. आता जे मनुष्य खातोय म्हणजे खाली मान घालून एवढे विषय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विषय ठेवलेत पुढं, तरी ते न खाता जो मनुष्य खातो ते खातात. ध्यानात आलं का? मनुष्याला आजूम करा. परंतु काही मनुष्य त्यामधले असे आहेत की ते विषयाचं सेवन करतात. कोण मांस सेवन करतो, ते मेंढी बघा सगळ्या खाली वाकून खाते, परंतु एक दोन मेंढ्या असे आहेत ते बा झाडाचा पाला खातील. ती शेवरीचं झाड असेल, कोण शेवरीचं खात असेल, कोण इकडं त्या ढिगावरती मातीच्या कडचं खात असेल, कोण काय खातंय याच्यावरनं धर्म ठरत नाही. मानवता धर्म असा आहे, लक्षात ठेवा की अनेक विषय समोर असले तरी सुद्धा त्या विषयाचं सेवन न करता हा विधीने सेवन करतात. म्हणजे काय करतात, हे नेऊन तुम्ही कापून गव्हाणीमध्ये टाका, बघा हे पडू देत नाही. परंतु सध्या ते उभे आहेत, त्याला स्पर्श करत नाही. किंवा कोणताही विषय ही मला सेवन करा म्हणून तुमच्याकडे धावून येत नाही. विषय मध्ये येतात आणि त्यामध्ये आपला मानवता हा धर्म, जे धर्माच्या नावाने धर्माच्या नावावर माझा अमका धर्म माझा तमका धर्म हे म्हणून जे उड्या हाणतात त्यांच्यासाठी हे आवर्जून सांगतोय. आणि अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगतोय. आता बऱ्याच जणांचं मत असं असेल, अरे तू शेळी पालन करतोस आणि तू काय धर्माची व्याख्या सांगायला लागला. मी शेळी पालन करतो, तुम्ही शेती करता, तुम्ही दुसऱ्याला लुटता, तुम्ही कीर्तनाच्या दक्षिणा घेता. आता हे योग्य आहे का? मग तुम्ही काय खात नाही का? ध्यानात आलं का तुमच्या? मी शेळी पालन मेंढी पालन करतो म्हणून जीव असलेला प्रत्येक तुम्ही विकताय. कुणी सांगितलं की फक्त ठराविक धर्माचेच लोक हे मांस मटण मच्छी अंडी वगैरे खातात म्हणून? गैरसमजूत आहे तुमची, मनातून काढून टाका. असे लोक आहेत की ज्यांना एकादश सुद्धा कळत नाही. त्यांचा तो धर्म आहे हो.
ध्यानात आलं का तुमच्या? स्वतः उपजीविका करण्यासाठी, कोणत्याही प्रकारे आपली उपजीविका करण्यासाठी मिळवलेलं अन्न. मग तुम्ही नाही का मिळवत अन्न? तुम्ही काय खाता? गायचं शेण खाऊन जगलाय का तुम्ही? तुम्ही वेगवेगळ्या भाज्या तुम्ही खाताच का नाही? तुम्ही शेपूची भाजी खाता, मेथीची भाजी खाता, पालकाची भाजी खाता. ते तर लगा पूर्ण उपटून आणता गेले तुम्ही. मग तिथं हिंसा होत नाही. त्याला जीव आहे ना. अरे सजीवाचं कॅरेक्टर आहे ना. मनुष्य हा बी सजीव आहे आणि ती वनस्पती बी सजीव आहे. मग त्याचा तुम्ही जीव घेत नाही का? मक्याची भाकरी खाता, ज्वारीची भाकरी खाता का नाही? त्या ज्वारीच्या ताटाला, मक्याच्या ताटाला तुम्ही ज्या वेळेला कंस आणून खाता त्यावेळेला त्याला आनंद होत असेल का? त्याचं बाळ मधूनच तोडून आणल्यानंतर झाड काय तुम्हाला आशीर्वाद देत असेल का चांगला? तुम्ही माझं शेळी मेंढी पालनाचं काढता तुम्ही. हा, तुम्ही काय वाऱ्या तोंड केलेत का? तुम्ही खात नाही काय? त्यांना जीव नाही का? तुम्ही मला हिंदू नाही, तुझ्यामध्ये मुसलमानाचं रक्त आहे. अरे कोण मुसलमान, कोण हिंदू? मानवता धर्म देवाने ती जाती निर्माण केल्या नाहीत, लक्षात ठेव. हाताची 5 बोट तुझ्या समान आहेत का? समान जर असतील, समान असतील तर लक्षात. हे बी काय हाताचं बोटच आहे, हे बी काय हाताचं बोट आहे, हेही हाताचं बोटच आहे, हेही हाताचं बोटच आहे. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. मात्र अंगठ्याचं कार्य वेगळं आहे, याचं कार्य वेगळं आहे, ह्याचं कार्य वेगळं आहे. परमार्थामध्ये असलेल्या व्यक्तीने मला परमार्थ शिकवला. आलं का लक्षात? मी परमार्थ कोळून पेलेला माणूस आहे, पाठ केलेला माणूस नाही. ग्रंथच्या ग्रंथ पाठ असलेला माणूस नाही. जे काय आहे ते अनुभवतो आणि संतांना काय म्हणायचंय ते अनुभवतो. त्यांचा अर्थ मी घेत असतो. आणि असे भरपूर कीर्तनकार आहेत की जे आजमावतात, आचरणात आणतात. मग आता तुम्ही हा धर्म, आमका धर्म, तमका धर्म. अरे ही बोट जी आहेत ती एकाच हाताची आहेत ना. एकाच हाताचे आहेत का वेगवेगळे? एकाच हाताचे. हे वेगळं आहे, ह्याचं कार्य वेगळं आहे. आलं का लक्षात? ह्याचा उपयोग बी वेगळा आहे. हे बोट आहे, ह्याचं कार्य एकत्रित केल्यानंतर हे बोट कधीच ह्याला म्हणत नाही ना. हे बोट याच्यावर कधीच टीका करत नाही. हे बोट ही याच्यावर कधी टीका करत नाही, किंवा हे याला कमी लेखत नाही, हे ह्याला कमी लेखत नाही. हे प्राण्यांकडून शिका. आहे का कोण डिस्टर्ब करतंय का एकमेकाला? खाली मान घालून खातीत का नाही सगळे? प्राणी आपणाला शिक्षण देतात, परंतु आपणाला भगवंतानी जास्त बुद्धी दिल्यामुळं त्यांच्याकडे आहार निद्रा भय मैथून आहे, आपल्याकडे ती आहे. पर ते विधीनं सेवन करतात ज्या वेळेला खाय. आणि तो परावलंबी जीव आहे, म्हणजे नरकात आहे सध्या, आपण स्वर्गामध्ये आहोत. त्यांना आलं का तुमच्या? वारकऱ्याचा संघ, संताचा संघ तो स्वर्गवास. गाते उघडून बघा, प्रमाण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. स्वर्गवास कशाला म्हणायचं, नरकवास कशाला म्हणायचं, वैकुंठवासी कशाला म्हणायचं, या अगोदर समजून घ्या. तुम्ही समजून घ्या, मला समजण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मस्त 4 वेद, काय 18 पुराणं, दंतकथा वाचून तुम्ही इकडं तिकडं तिकडं इकडं करून समोर पटवून देत असाल तुम्ही. म्हणजे काही जण, आलं का लक्षात? काही जण आमक्याला मतं द्या, तमक्याला मतं द्या. अहो हे आपल्या वारकरी व्यक्तीला शोभत नाही हो. मी सांगू का तुम्हाला मतं कोणाला द्यायची? जो आपल्यासाठी, आपल्या गावासाठी योग्य जने कार्य केलेलं आहे त्याचा पक्ष पाहू नका. आपला गुणधर्म आहे मनुष्य पाहून, मनुष्य पाहून मतदान करणे. आवर्जून सांगतो ही गोष्ट. उद्या मतदान आहे 20 तारखेला, म्हणजे 20 नोव्हेंबरला. मनुष्य पाहून, तो मनुष्य आपल्या उपयोगाचा किती आहे, तो आपल्याला किती उपयोगी आहे. आपलं एखादं कार्य करतो का तो, का आपणाला दुसऱ्या मार्फत, त्याच्या PA मार्फत तिथपर्यंत जावं लागतं. डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमचा कुणाशी आहे?
त्या मनुष्याला मत दे. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे आपण वारकऱ्यांनी बघू नये. आपल्या वारकऱ्याला फक्त 2च पक्ष, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा वद्य पक्ष. लक्षात आलं का? आपण दुसऱ्या पक्षाचा विचार करू नये, आपण कुठल्या धर्माचा विचार करू नये. आपण फक्त मानवता धर्माचा विचार करावा आणि एक जण निघाला की त्याच्या मागे जाऊ. कसं ते बघा तुम्ही पुढं.